नमस्कार, मी स्नेहा संतोष बागल. मी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गदगाव या शाळेची विद्यार्थिनी. तुमच्या समोर विषय मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हागडावरून सुटका. अफजल खानाच्या वधानंतर विजापुरात हाहाकार उडाला. त्यांच्या ताब्यात असलेला बळकट किल्ला म्हणजे पन्हाळा. पन्हाळा जिंकल्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला. आदिलशाह व बडी बेगम यांनी कर्नलचा सुभेदार असणारे सिद्दी जौहर या सरदाराला स्वराज्यावर आक्रमण करण्यास पाठविले. 40,000 सैन्य घेऊन सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा दिला. माणसंच काय, मुंगी सुद्धा आत जाणार नाही अथवा बाहेर येऊ शकणार नाही, इतका जबरदस्त वेढा होता. पन्हाळगडावरून कसे बाहेर पडायचे याचा विचार महाराज करत होते, कारण पन्हाळगडावर रसद आता हळूहळू कमी होत होती. म्हणून महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करण्याचे ठरवले. सिद्दी जौहर बरोबर तह करण्याचा निरोप पाठवून स्वतः शिवाजी महाराज भेटीस येणार आहेत ही वार्ता सिद्दी जौहरच्या गोटात पसरवण्यात आली. ही वार्ता ऐकून सिद्दी जौहरच्या सैन्याचा वेढा ढिला पडला. महाराजांनी योजना आखली. शिवा काशीद नावाचा जिगरबाज मावळा यावेळी पन्हाळगडावरच होता. महाराजांनी त्याला वेशांतर करण्यास सांगितले. शिवा काशीदने छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केला व पन्हाळगडावर एक रपेट मारली. शिवा काशीदला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मावळे मुजरा करू लागले. इतके हुबेहूब वेशांतर शिवा काशीदने केले होते. इतके हुबेहूब वेशांतर शिवा काशीदने केले होते. महाराजांचं ठरलं कधी किल्ला सोडायचं. महाराजांचं ठरलं शिवा काशीदला छत्रपती शिवाजी महाराज होऊन केव्हा सिद्दी जौहरच्या भेटीला पाठवायचं. महाराजांना काळजी वाटली. शिवा सिद्धीच्या भेटीला नाही तर साक्षात मृत्यूच्या भेटीला जाणार होता. महाराजांनी त्याला भले डोळ्यांनी मिठी मारली. तसा शिवा बोलला, काही काळजी करू नका राज, तुम्ही पन्हाळा सोडा, स्वराज्य वाचवा, आम्ही हाय नव. राजे म्हणाले, शिवा जर तुला सिद्धीनं ओळखलं तर? तसा शिवा बोलला, अव राज काय करेल तो सिद्ध्या, मारेलच नाव. अव राज जरी जन्माला शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराजून मरेन हे भाग्य काय कमी आहे का? एका पालखीत बसून शिवा काशीद सिद्धी जौहरच्या भेटीला जाणार तर दुसऱ्या पालखीत बसून महाराज पन्हाळगडावरून निष्ठून जाणार. अखेर महाराजांचं ठरलं कधी किल्ला सोडायचा. ते छत्रपती शिवाजी महाराजांना वाट सापडण्याचा आनंद झाला होता. वाट जरी जोखमीची असली तरी पन्हाळगडावरून निष्ठून जाणं गरजेचं होतं. महाराजांनी आपल्या सोबत 600 बंदर मावळे व बाजी प्रभू यांना घेतले. रात्री 9 वाजता महाराज पन्हाळगडावर राजधानीने निघाले. इकडे शिवा काशीद सिद्धी जौहरच्या भेटीला गेले. तोपर्यंत महाराज पन्हाळगडावरून बाहेर पडून चिंचोळ्या वाटेने घोरकिंडीच्या दिशेने जाऊ लागले. पण दुर्दैवाने सिद्धी जौहर सोबत अफजल खानाचा मुलगा फाजल खानाने शिवा काशीदला ओळखले. हे छत्रपती शिवाजी महाराज असूच शकत नाहीत ही खात्री झाल्यावर सिद्धी जौहरने तलवार उपसली व शिवा काशीदच्या अंगावर सपासप वार केले. शिवा काशीद खाली कोसळले. आपल्या राजाला वाचवण्यासाठी, लाखोंच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी शिवा काशीद स्वराज्यासाठी कामी आला. महाराज सुखरूप पन्हाळगडावर निसटले. वाटेत घोरखिंडीत वीर बाजी प्रभू व बांधल सैन्य पराक्रमाची शर्त करत शत्रू तोपून धरला. महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचताच बाजी प्रभूंनी देह सोडला. बाजी प्रभूंनी स्वराज्यासाठी पराक्रमाची शर्त करणाऱ्या आणि महाराजांसाठी मरण्याला देखील तयार असणाऱ्या शिवा काशीद व बाजी प्रभू आणि असंख्य मावळ्यांच्या बलिदानामुळे पन्हाळगडाच्या वेळेतून महाराज सही सलामत निष्ठून आले. शेवटी जाता एवढेच म्हण की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते की विशुबाचा मावळा आहे. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.